जेव्हा घाणीची पैदास जिवंत देवाच्या घरात उभी राहून उत्मात करते, सैतानाच्या मार्गाने चालणारे जेव्हा त्या पवित्र वेदीवर उभे राहून आपल्या घाणीचं प्रदर्शन करतात, अमंगळ जिभेने जिवंत देवाचं गौरव करतात, तेव्हा माझा जीव माझ्या उद्धारक प्रभूला, अखिल सृष्टीच्या निर्मात्याला म्हणतो, प्रभू, तू कोठवर पाहत राहणार? तू तुझ्या घराची झालेली दुर्दशा कोठवर पाहत राहणार? तू न्याय करणार नाहीस काय? तू तुझ्या घराला पूर्वीचे स्वरूप केव्हा देणार? आणि केव्हा तू तुझ्या पाय ठेवण्याच्या जागेला तुझ्या गौरवाने शोभिवंत करणार? कुठपर्यंत ही उत्मात जात अशीच सरसावणार? हे न्यायी न्यायाधीशा, तू न्याय कर. ज्या प्रकारे त्या सैतानाची गत झाली, जो मनात उन्मत्त झाला व जिवंत देवाचं राजासन स्वतः हस्तगत करण्याचा श्रापित विचार त्याच्या अंतःकरणात आला आणि तो आपल्या जागेवरून खाली फेकण्यात आला, तीच गत या सैतानाच्या पिल्लांची या भूतलावर जिथे कुठे उत्मात करत आहेत, त्या प्रत्येक ठिकाणाहून जी त्यांच्या बापाची गत झाली, तीच त्यांची गत करणाऱ्या प्रभू, मी तुझे उपकार स्मरण करते. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, तुझा धाक या अखिल भूतलावर प्रस्थापित करणाऱ्या प्रभू, तुझ्या स्वतःच्या मंदिरामध्ये जसं स्वर्गात तुझ्या इच्छेप्रमाणेच होतं, तुझ्या इच्छेविरोधात कुठलीच गोष्ट होत नाही, त्याचप्रमाणे तुझ्या मंडळांमध्ये ज्याला ज्याला तुझं नाव प्राप्त झालं आहे, त्या प्रत्येक मंडळांमध्ये तुझ्याच इच्छेप्रमाणे करणाऱ्या प्रभू, मी तुझे उपकार स्मरण करते. निश्चित दुर्जन प्रबल होणार नाहीत, हा विश्वास देणाऱ्या प्रभू तुझे धन्यवाद. अधर्माची संतती नीतिमानांच्या संततीवर कधीच हावी होऊ न देणाऱ्या प्रभू, तुझे उपकार स्मरण होवो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, जी जात नीतिमानांसमोर घमंडाने वागते, त्या प्रत्येकास आपली जागा व अवकात दाखवून देणाऱ्या प्रभू, मी तुझे उपकार स्मरण करते. निश्चित माझा जीव आपल्या उत्पन्नकर्त्याच्या ठायी हर्ष करील. दुर्जनांस प्राप्त होणारे प्रतिफळ निश्चित माझ्या दृष्टीस पडेल. धन्य तो परमेश्वर, जो युगानुयुगीचा राजा, जो सर्व काळ राज्य करतो, तोच त्याच्या राज्यामध्ये आपली सुव्यवस्था प्रस्थापित करणारा प्रभू युगानुयुग धन्य असो. आमेन.